नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ना ॲट्रोपिन सल्फेट कुठे कुठे देऊ शकतो ते बघितलं. तर आता हे कार्बामाइड्स आहेत. हे पण ॲग्रिकल्चर पेप्टिसाइडमध्ये यूज करतात. तर हे त्याची नावं आहे. जर हे कोणत्या माणसाने किंवा प्राण्याने इनहेल केलं तर हे टॉक्सिक असू शकतं. तर याचं अँटिडोट म्हणून आपण ना ॲट्रोपिन सल्फेट देतो. ठीक आहे. कार्बामाइड हे रासायनिक संयुक्ते एक वर्ग आहेत जे मुख्यतः कीटकनाशक, बुरशीनाशक, गवतनाशक आणि औषधांमध्ये वापरले जाते. हे युरेथेन सारख्या औषधांमध्ये औषधांच्या संरचनेमध्ये पण वापरले जाते. त्यामध्ये कार्बामेट हे त्याचं रासायनिक सूत्र आहे, गट असतं. विशिष्ट काय याचं ते नर्व एजंट म्हणून काम करतात. ठीक आहे. आणि कीटकांचा मज्जासंस्थेवर परिणाम करतात. जे ओरंगोफोरोसिस आहे, जे आपण ओरंगोफॉस्फेट आहे सॉरी, आपण जे मागे बघितलं होतं ते कमी विषारी असतात आणि शरीरावर त्याचे लवकर विघटन होते. शेती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हे सगळे वापरले जाते. ठीक आहे. याचे लक्षणं काय असू शकतात? श्वासात त्रास होते, स्नायू कमकुवत होतं, उलटी येण्यासारखे लक्षणे याच्यात दिसून येतात. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. ठीक आहे. थँक्यू.